हॅलो अँड वेलकम टू यूट्यूबची पाठशाला. आणि माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे मी स्पेशली जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी मी हे ओपन केलेलं आहे की ज्यांची कोणाची मनापासून इच्छा आहे की आपण यूट्यूब स्वतःचं चॅनल सुरू करावं, किंवा ज्यांनी जस्ट स्टार्ट केलेलं आहे त्यांनी काय काय गोष्टींचे म्हणजे त्या चुका करू नये अशा काही गोष्टी आहेत ज्या मी आज इथे सांगते आहे. आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की जे नवीन यूट्यूबर्स आहेत त्यांनी या गोष्टींना फॉलो केलं ना तर त्यांना पुढच्या लाँग टर्ममध्ये नक्कीच याचा फायदा होईल. कारण कसं आहे की इनिशियली माणूस खूप जोशात असतो की नाही मला तर यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, माझ्याजवळ इतकं इतकं आहे, मी हे करीन, माझं असं होईल तसं होईल. पण प्रॅक्टिकली त्या गोष्टी होत नाहीत जेव्हा आपण खरंच यूट्यूब चॅनल सुरू करतो. मी स्वतःवरही सांगते, प्रत्येक तुम्हाला यूट्यूबर हे सांगेल की त्याचं इनिशियल स्टेजला काय इश्यूज आले होते. तर मी आज तुम्हाला तेच सांगते की जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला आता यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, तुमचं काय जो कुठला टॉपिक असेल किंवा तुमचं जे काही असेल, म्हणजे बऱ्याच लोकांना फूडवर करायचं असतं, नंतर बऱ्याच लोकांना आध्यात्मिकवर करायचं असतं, किंवा बऱ्याच लोकांना फॅशनवर करायचं असतं. असे वेगवेगळे असतात, ट्रॅव्हलवाले असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं चॅनल आपण लवकरात लवकर कसं ग्रो करू किंवा लवकरात लवकर आपल्याला सबस्क्रायबर कसे मिळतील, हे प्रत्येकाचं एक इच्छा असते मनात की आपल्याला हे व्हायला पाहिजे. कसं होतं की जेव्हा तुम्ही चॅनल सुरू करता यूट्यूबसाठी, तुम्हाला पहिले यूट्यूबचं ते पूर्ण करावं लागतं फॉर्मॅलिटीज. तुमचं यूट्यूब चॅनल सुरू होतं. तुमचं चॅनल सुरू झाल्यानंतर द फर्स्ट थिंग व्हॉट यू डू, तुम्ही काय करता की तुम्हाला सबस्क्रायबर एकदम डिरेक्टली यूट्यूब तर काही देत नाही, तुम्हाला थोडे प्रयत्न तर करावेच लागतात. मग तुम्ही काय करता, तुम्ही तुमचं जे चॅनलची लिंक असते ती तुमच्या चॅनलची लिंक तुम्ही पाठवता. तुमचे जेवढे काही फॅमिलीजमधले लोक आहेत, तुमचे रिलेटिव्ज आहेत, किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहे, किंवा इवन तुमचं जवळचे कोणी अगदी लोक असतील त्यांना तुम्ही ती लिंक पाठवता. देन यू हॅव टू अंडरस्टँड दिस की तुम्ही त्यांना ती लिंक पाठवल्यानंतर तुम्ही ते ज्या टाईपचं चॅनल सुरू करतायत ते लोक खरंच त्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड आहेत का. असतील तर वेल अँड गुड आहे, ते नक्कीच तुमचं चॅनल सबस्क्राईब करूनही देतील. जे इंटरेस्टेड नसतील ते फॉर युअर सेक ते लोक करूनही देतील तुमचं चॅनल सबस्क्राईब. पण जर ते लोक त्या तुमच्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड नसतील तर ते एकदा सबस्क्राईब करतील, एकदा पहिला तुमचा व्हिडिओ खूप प्रेमाने वगैरे बघतील, मग तुम्हाला छान कमेंट्स वगैरे देतील, अरे वा 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 छान छान कॉंग्रॅट्स, असंच तुमचं पुढे छान चालू वगैरे, बस दॅट्स इट. पण त्याच्यानंतर आफ्टर दॅट जर ते लोक जर त्या तुमच्या टॉपिकमध्ये लिटरली इंटरेस्टेड नसतील तर ते लोक पुढे जाऊन तुमचे व्हिडिओज बघणार नाही. आणि देन प्रॉब्लेम असा होईल की तुम्ही प्रत्येक वेळेस तुमचा नवीन व्हिडिओ जो काही बनवाल तुम्ही त्यांना द्याल, तुम्हाला असं वाटलं की आता पहिल्यांदा बघितलं म्हणजे हे लोक मला छान सपोर्ट करतील वगैरे, असं नाही आहे. जे लोक जेन्युनली सपोर्ट करतील, तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीमधल्या लोकांची किंवा तुमच्या रिलेटिव्सची, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्हाला ती माहिती असेल की हां मी जे चॅनल बनवते आहे त्या टॉपिकवर माझ्या घरातल्या हे मेंबर्स अगदी जेन्युअनली माझे सबस्क्रायबर आणि माझे फॉलोअर्स राहतील, तरच ते तुमचे व्हिडिओज लाँग टर्मपर्यंत बघतील. अदरवाईज ते बघू शकणार नाही, कारण तो त्यांचा इंटरेस्ट नाही आहे. सो यू कांट से की माझ्या फॅमिलीतले लोक बघत नाही आहे किंवा त्यांनी असं केलं. यू कांट से दॅट, कारण तो त्यांचा चॉईस नाही आहे. सो इन दॅट केस तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचा करेक्ट ऑडियन्स हा यूट्यूबवर शोधायचा आहे. फॅमिली मेंबर्स आणि फ्रेंड्स तुम्हाला एका लिमिटपर्यंत हेल्प करतील, ते तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुमची मदत करतील. पण नंतरचं जे वॉच टाईम आहे किंवा व्ह्यूज जे आहेत ते तुम्हाला तुमचे जे जेन्युइन सबस्क्रायबर्स किंवा जे जेन्युइन वॉच करू शकतात अशा टाईपचे व्हिडिओज, त्यांच्याचकडनं तुमचं ते फुलफिल होईल तुमची ती रिक्वायरमेंट. अदरवाईज ते तुमच्या या लोकांकडनं होण्याची शक्यता नाहीच आहे आणि नाही होत, आणि यू कांट एक्सपेक्ट इवन दॅट. सो इट्स बेटर की तुम्ही ज्याच्यावर चॅनल बनवता आहात त्या चॅनलचे लोक तुम्ही शोधा. आणि ते कुठे शोधू शकता तुम्ही, तुमचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकशी रिलेटेड जे कोणी मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत तुम्ही त्या लोकांना पहिले फॉलो करा, तुम्ही त्यांची यूट्यूब चॅनल्स बघा, त्यांच्या इथे जो क्राऊड येतो
त्यांचे जे इतके मिलियन फॉलोअर्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला तो क्राऊड तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकता. कारण की ते लोकंसुद्धा त्या सेम टॉपिकला फॉलो करतात आहेत, त्यांनासुद्धा ते सेम टॉपिक आवडतात आहे. म्हणजे काय की तुम्हाला पण त्या चॅनलवरचे जे काही सबस्क्रायबर्स असतील ते होऊ शकतं, ते तुमचे पण सबस्क्रायबर होऊ शकतात. कारण तुमच्या आवडी तुमचे सगळं मॅच होत आहे म्हणून ते तुमचे पण सबस्क्रायबर बनवू शकतात. सो कधी पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमचं नवीन चॅनल सुरू कराल तेव्हा ऑलवेज यू मेक अ लिस्ट की तुमच्या क्षेत्रातले किंवा तुमच्या टॉपिकवाले कोणचे खूप मोठे मोठे यूट्यूब चॅनलवाले आहेत त्यांची नावं लिहून घ्या. त्यांचे चॅनल्स बघा, त्यांच्या चॅनलवर त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांना काय ॲक्च्युली लोकांपर्यंत पोचवायचं आहे किंवा त्यांच्या कोणत्या गोष्टी लोकांना जास्ती आवडतात आहे. तुम्हालासुद्धा जर ते जमलं तर तुम्ही पण ते करू शकता. तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्हाला तुम्ही त्याच्यातले कंटेंट्स घेऊन तुम्ही तुमच्या बुद्धीने किंवा तुम्ही तुमच्या जी काही क्रिएटिव्हिटी आहे किंवा तुमच्या जे काही कॅपॅसिटी आहे तुम्ही त्या कॅपॅसिटीने तुम्ही तुमचे व्ह्युअर्स बनवू शकता, डेफिनेटली बनवू शकता. कारण एकसारखे असे कितीतरी चॅनल्स असतात यूट्यूबवर की जे एकसारख्या माहित्या देतात, पण प्रत्येकाचं प्रेझेंटेशन वेगळं असतं, सांगण्याची पद्धत, समजवण्याची पद्धत, दाखवण्याची पद्धत ही सगळी वेगळी असते. ज्या लोकांना जे आवडतं ते लोक तिथे अट्रॅक्ट होतात आणि ते तुमचे सबस्क्रायबर बनतात. त्यामुळे फॉर द न्यू यूट्यूबर्स मी नक्कीच सांगेन की तुम्ही फर्स्ट स्टेप ही फॉलो करा की तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल तर प्रॉपर जे लोक इंटरेस्टेड आहे फक्त त्यांच्यापर्यंतच ती तुमची लिंक पाठवा. अननेसेसरीली कोणालाही पाठवू नका, कारण त्याच्यामुळे काय होतं की ते लोक तुमचं सबस्क्राईब करून घेतील, तुमचा व्हिडिओ ओपन करतील, पण त्यांना इंटरेस्ट नाही वाटला तर ते विदिन 2-3 सेकंड दे विल स्टॉप वॉचिंग. त्याच्यामुळे काय होतं की जो तुमचा यूट्यूबचा जो ॲल्गोरिदम असतो ना त्याच्यावर ते येतं की नोबडी इज इंटरेस्टेड इन वॉचिंग युअर व्हिडिओ. मग ते काय होतं की ते यूट्यूब तुमचं तो व्हिडिओ जास्ती लोकांपर्यंत पोचवत नाही आणि मग तो पोचवला नाही गेला तर तुमचं व्हिडिओ दूरपर्यंत जाईल कसा. जर तो प्रॉपर लोकांपर्यंत पोचला नसेल तर तो बरोबर प्रॉपर त्याचं आपण म्हणू शकतो की तो प्रॉपरली स्प्रेड नाही होणार, पाहिजे जेवढा होणार नाही किंवा पाहिजे तसा व्हायरल नाही होणार. सो हे पक्का आहे की तुम्हाला प्रॉपर ऑडियन्सपर्यंतच पोचवायचा आहे तुमचा व्हिडिओ. सो नक्कीच तो व्हिडिओ पहिले प्रॉपर ऑडियन्स शोधा, प्रॉपर तुम्ही मोठे यूट्यूब चॅनलवाले जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचं बघा ते कसं प्रेझेंट करतात ते त्यांच्याकडनं शिका आणि मग तुमचं तुम्ही यूट्यूब चॅनल एकदम असं धडकन सुरू नका करू, प्रॉपर त्याच्यावर अभ्यास करा. कारण मी पण सुरू केलं, मी काहीही केलं नव्हतं, म्हणजे मला माहिती पण नव्हतं की इतकं असं काही करावं लागतं. पण जेव्हा मी हळूहळू आज मला ऑलमोस्ट वर्ष झालं आहे माझं यूट्यूब चॅनल सुरू करून, पण मला आत्ता हळूहळू कळायला लागलं की या गोष्टी खूप गरजेच्या असतात की तुम्हाला पहिले ते शिकणं गरजेचं आहे. कारण इट इज नॉट लाईक दॅट की मला आवड आहे यांनी यूट्यूब चॅनल बनवलं तर मग मी पण बनवेन. इट इज नॉट लाईक दॅट. तुम्हाला त्याचा स्टडी करावा लागतो प्रॉपर, जर तुम्हाला सिरियसली त्या याच्यात घुसायचं असेल तर. त्यामुळे पहिले तुम्ही छान स्टडी करा, प्रॉपर तुम्हाला कुठनं छान व्ह्यूज मिळू शकतात, सबस्क्रायबर्स मिळू शकतात हे बघा आणि एक छान पूर्ण अभ्यास केल्यानंतर मग तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल सुरू करा. आणि ज्यांनी आत्ता सुरू केलेलं आहे किंवा ज्यांनी आत्ता नाही काही थोडे महिने झाले असतील सुरू केलेलं आहे ते सुद्धा या गोष्टींना थोडंसं लक्षात ठेवा आणि फक्त लिंक अननेसेसरीली कोणालाही पाठवू नका, कारण त्याच्यामुळे तुमच्या चॅनलच्या ग्रोथवर डेफिनेटली खूप परिणाम होतो. मी स्वतः बरंच भोगलेलं आहे आणि अजूनही भोगते आहे. कधी कधी एखाद वेळेस अजूनही चूक होते की नाही पाठवून दिलं जातं, पण मला माहिती असतं की नाही मे बी इथे दिस इज नॉट द प्रॉपर ऑडियन्स. मला कुठेतरी माहिती असतं तरी पण होऊन जातं. पण या गोष्टी आपण शिकायला पाहिजे आणि माणूस त्याच्यातूनच शिकतो हळूहळू. जोपर्यंत चुका करत नाही तोपर्यंत माणूस शिकत नाही. त्यामुळे तुमच्याकडनं जर या चुका झाल्या असतील तर आता पुढे जाऊन या चुका करू नका आणि
या 2-3 टिप्स तुम्ही लक्षात ठेवा आणि मी असेच छोटे छोटे माझे व्हिडिओज बनवत राहील की ज्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की काय चुका करायला हव्या, काय चुका करायला नको. चुका करायला हव्या म्हणजे हव्या याच्यासाठी की तुम्हाला त्याच्यातनं शिकता आलं पाहिजे. कारण जर तुम्ही शिकले नाही तर तुम्ही ग्रो होऊच शकत नाही. त्यामुळे तुम्ही चुका करून जर त्याच्यातनं शिकले ना तर तुम्हाला ते नेहमी करता खूप छान लक्षात राहतं. आणि मी काही काही चुका केल्या आहे म्हणून त्या माझ्या खूप व्यवस्थित लक्षात आहे आणि म्हणूनच मी त्या चुका टाळते आता करायचं. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही लोकांनी या गोष्टी करू नये म्हणून मी आजचा हा छोटासा यूट्यूब व्हिडिओ बनवला आहे. मी पुढे पण असेच छोटे छोटे टिप्स तुम्हाला देत राहील आणि माझे व्हिडिओज बघत राहील. असंच माझे ही व्हिडिओज बघा आणि आय होप तुम्हाला हे हेल्प करतील. आणि खरंच जर हेल्प केलं आणि जर तुम्हाला याच्यातून खरंच काही चांगल्या टिप्स मिळत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की हो आम्हाला हे खरंच आवडलं आणि आम्ही अप्लाय केल्यावर आम्हाला याचे रिझल्ट्स मिळाले. मला खरंच खूप आनंद होईल. आणि तुम्ही हे पण सांगा की मी कशावर व्हिडिओज बनवावे आणि कसं कसं मी अजून तुम्हाला हेल्प करू शकेन. नक्की मला कळवा. मी नक्की माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेन की मी तुम्हाला हेल्प करेन. तर असेच माझे व्हिडिओ बघा येणारे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील माझ्या येणाऱ्या व्हिडिओजच्या. आणि मी तुम्हा सगळ्यांना आय एम विशिंग यू व्हेरी गुड लक अँड व्हेरी ऑल द बेस्ट की तुमचे चॅनल्स खूप छान चालावे आणि लोकांनी तुमच्या चॅनलला खूप लाईक करावं, तुमचं चॅनल सबस्क्राईब करावं आणि तुमची खूप छान ग्रोथ व्हावी. आणि तुम्हाला तुमचं जे काही तुमची इच्छा आहे तुमचं याच्यात करायची ते तुमचं सगळं तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या पूर्ण व्हाव्या अशी मी प्रार्थना करीन. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.